हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो आणि आज तो दिवस आहे जेव्हा आम्हाला पुण्यासाठी परत निघायचं आहे. एवढे सगळे कपडे मी काल वॉश केले आहे, सगळे व्यवस्थित घडी करून ह्या सगळ्या बॅगमध्ये भरायचं आहे आणि बराच सामान आहे. हे दोघंही अजूनही झोपले आहे. मी आज थोडं लवकर उठली, मला वाटतं काहीतरी 6:30 वाजले होते आणि यावेळेस ना मी इथे आल्यापासून एकहीदा टेरेसवर नव्हती गेली, तर मी म्हटलं चला आज लवकर उठली आहे तर थोड्या टेरेसवर पण जाऊन येते, थोडं एक्सप्लोअर करून येते. आणि मला वाटते बरेच दिवस झाले मी टेरेसवर आलीच नव्हती मागल्या वेळेस पण. आणि हे जे आहे ना पत्र्याचं, हे थोडंसं बाबांनी बनवून घेतलं होतं मागल्या वर्षी. त्यांच्याकडे हा पाळणा आहे आणि तो पाळणा ठेवायसाठी तिथे त्यांनी ते बनवलं होतं. आणि त्याचसोबत ना हा मागचा जो दार दिसतोय इथे आमचं स्टोअर रूम आहे आणि तो जो दार आहे ना तो पाण्याने खराब होत होता, म्हणून पण हे बनवून घेतलं होतं. तिथे बसली थोड्या वेळ, मस्त निवांत छान वाटत होतं, मस्त हवा सुरू होती. त्यानंतर खाली आली आणि काल जे धुतलेले कपडे होते त्याच्यासोबतच हे सुद्धा मी वॉश करून घेतले होते रात्रीच्या वेळेस. सो सकाळपर्यंत हे छान असं सुकून गेले होते, ते सगळे काढून घेतले कपडे. आणि काल प्रीतमनी कुर्ता जो घातला होता ना त्याचा पॅन्ट न्यू होता, तर तो ना थोडा कडक होता, तर तो पण मी काल असं छान व्यवस्थित वॉश करून घेतला होता. तो पण काढून घेतला. याला नेहमी वेअर करताना प्रेस करायची गरज पडू शकते, कारण हा थोडा कॉटनचा आहे आणि थोडा कडक पण पडतो, सो त्यासाठी सुद्धा. त्यानंतर बघा मी ना छान असं वर काम करत होती, तेवढ्यातच अव्यूला जाग आला आणि मग तो खाली यायची जिद्द करत होता. मी त्याला खाली घेऊन आली आणि मग मी काहीतरी घ्यायला बाहेर गेली होती, तर अव्यूचं असं होतं की मला पण तुझ्याबरोबर यायचं आहे म्हणून. सो त्याला घेऊन गेली आणि त्याच्याबरोबर एक राऊंड मारून घेऊन आली. आणि मग त्यानंतर सखी मॅडम आमची उठल्या होत्या, तर ती पण बोलली की मामी मला पण यायचं आहे. मग मी अव्यूला घरी सोडलं आणि मग मी सखीला घेऊन आली. सो सखीबरोबर पण मी इथे वॉक करत होती, बाहेर एक राऊंड मारत होती. तेव्हाच ना मला एक झाड दिसलं ज्याला खूप सारे निंबू लागले होते आणि याच्याच बाजूला एक झाड अजून होतं ज्याला खूप सारे डाळिंब लागले होते. तो व्हिडिओ मी नाही घेऊ शकली, सखी काहीतरी माझ्याशी बोलत होती तर माझ्याकडनं ते मिस झालं. सो मस्त असं आजूबाजूला ना खूप छान ग्रीनरी आहे आमच्या घराकडे, छान छान असं झाडं लावल्यात, कारण त्यांच्या घराची जागा पण थोडी जास्ती आहे तर ते लावू शकतात. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो, मी म्हणजे थोडंसं चहा वगैरे बनवून घेतला. त्यानंतर आम्ही इथे सगळे बसून ना छान असं चहा बिस्किट खात होतो. आईचं ऑलरेडी झालं होतं, माझं बाकी होतं आणि ताईचं बाकी होतं. सो आम्ही दोघं इथे चहा बिस्किट खात होतो आणि सोबतच गप्पा पण मारत होतो. खूप छान वाटते असं सगळ्यांबरोबर टाईम स्पेंड करायला, बोलायला वगैरे. आधी मला ना काही गोष्टींची खूप चिडचिड व्हायची, पण यावेळेस मला सगळ्या गोष्टी खूप स्मूथ गेल्या आहे. म्हणजे 8 दिवस झाले इथे मी 4 दिवस राहिली, किंवा यावेळेस माझं थोडं चांगलं रिफ्रेशमेंट झालं त्यामुळेही असावं. पण यावेळेस मला खरंच सगळ्यांबरोबर खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह फिलिंग येत होती. आणि नेहमी जे मी म्हणते ना इकडे येण्यापूर्वी की मला नाही आहे इच्छा नागपूर जायची, मला नाही आहे इच्छा नागपूर जायची, पण यावेळेस मला वाटत होतं की नाही ठीक आहे, आपण अधूनमधून येऊ शकतो आणि अधूनमधून यायला पण पाहिजे. तेवढंच आपलं बॉन्ड स्ट्रॉंग राहते आणि तेवढंच आपण एकमेकांशी बोलतो. म्हणजे बोलल्याने पण बऱ्याच गोष्टी सॉर्ट आऊट होऊन जातात. पण कधी बोलल्याने सुद्धा नॉर्मली गोष्टी सॉर्ट आऊट होतात. जसं आपल्याला वाटते की समोरचं आपल्याला समजत नाही, तसं समोरच्यालाही वाटत असेल की कधीतरी समोरची व्यक्ती पण आपल्याला समजत नाही आहे, म्हणून कधी त्यांचं ऐकून घ्यायचं, कधी आपलं ऐकून द्यायचं आणि असंच काहीतरी संसार सुरू असतो. चला, ह्या सगळ्या गोष्टीवरून काही गोष्टी तुम्हाला पण रिलेट झाल्याच असतील. आणि अव्यू बघा इथे किती मस्ती करतोय. आईने भाज्या घेतल्या होत्या, चवळीची भाजी आणि आय थिंक पालक पण घेतली होती. आणि सोबतच ना आज आम्हाला नॉनव्हेज पण बनवायचं होतं घरी. सो मी इथे लसूण सोलायला घेतलं आहे आणि ताई तिकडे भाजी निवडायला घेतली आहे, कारण तिला लवकरात लवकर सगळं आवरून घ्यायचं होतं, कारण आज मलाही लवकरात लवकर सगळं आवरून घ्यायचं होतं. इथे बाबा निघाले होते नॉनव्हेज घेऊन येण्यासाठी आणि तेव्हापर्यंत मला वाटण वगैरेची तयारी सगळी करून घ्यायची होती. आमच्याकडे ना 2 गेट आहे, एक मेन गेट आणि एक छोटा गेट असं. आता माझे लसूण इथे निसायचं झालं होतं, तर मी म्हटलं ताई दे मला भाज्या, मी पण निवडून देते. आणि ना आपल्याला वरून भाजी चांगली दिसते पण आतमध्ये ती एवढी खराब असते. बघा मी तोडते आता वरची सगळी खराब भाजी आणि फक्त खालची चांगली आहे. इतका राग येतो ना त्यावेळेस, कारण सगळं जेव्हा आपण वजन करतो, नागपूरमध्ये भाज्या किलोनी मिळतात किंवा पावनी मिळतात. पुण्याला कसं जुड्यांनी मिळते की एक जुडी 20 रुपयाला वगैरे, पण नागपूरला तसं नसते आणि अर्धी भाजी खराब निघते आणि एवढी महागाची भाजी असते. त्यावेळेस खूप राग येतो. सो आई इथे ना फ्लॉवर बघत होती, कारण आज आम्हाला डब्यामध्ये मसाले भात घेऊन जायचा होता, पण तो खूप महाग सांगत होता आणि खूप मोठा होता, त्यामुळे आम्ही ते काही घेतलं नाही. मग त्यानंतर मी वर गेली, छान आंघोळ वगैरे केली, रेडी झाली आणि पटकन कपडे पण धुवून टाकले. म्हटलं जाण्यापूर्वी सगळे कपडे पण सुकून गेले पाहिजे. अव्यूचे पण कपडे होते थोडेफार कालचे आणि आजही त्याची आंघोळ झाली होती, तर ते सगळेच कपडे ना छान मी इथे खाली येऊन टाकले, कारण खाली असं मोकळं आहे आणि ते डायरेक्ट ऊन पडतं, तर मी म्हटलं हे लवकर सुकून जाईल. त्यानंतर बाबांनी पण भाजी वगैरे घेऊन आले होते आणि आई आता इथे भाजी मांडायला रेडी झाली होती. म्हटलं थांबा मी शूट घेते तुमचं, तुम्ही कशी भाजी बनवता सांगते. सो कांदा आणि त्यानंतर एक तेजपत्ता
कढीपत्ता तिने घातला होता आणि हे जे वाटण आहे ना यामध्ये खोबरं, कांदा, अद्रक, लसण आणि त्याचबरोबर थोडीशी खाकस वगैरे घालून ती याचं पेस्ट करते. आपला जो कांदा आणि खोबरं असते ना ते थोडंसं भाजून घ्यावं लागते. सो असा काहीसा पेस्ट ती यूज करते. मस्त भाजी बनवते, मला आवडते. थोडीशी कमी तिखट झाली होती, थोडी तिखट असती तर जास्ती छान वाटली असती. आता बघा आईने ना इथे काळा मसाला बनवला होता, तर मी इथे तिला म्हणत होती नेक्स्ट टाईम तुम्ही कधीही बनवलं तर मला नक्की सांगा, म्हणजे मी व्हिडिओ करेल त्याचा. कारण आईच्या हाताचा काळा मसाला अप्रतिम असतो, ती घरीच बनवते सगळं सामान आणून. आणि आता मला इथून घेऊन जायचं होतं, जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की काळा मसाला मला नेहमी सासूकडनंच येतो. सो मी तेच इथे भरून घेतलं माझ्यासाठी जेवढं मला घेऊन जायचं होतं. आई बोलली आणखी घेऊन जा, म्हटलं नको तुम्हालाही असू द्या, म्हणजे डिसेंबरपर्यंत चालला पाहिजे, कारण नेक्स्ट टाईम आम्ही नागपूर डिसेंबरमध्ये व्हिजिट करणार आहे. सो तेव्हापर्यंत चालेल, मग मी आल्यावर तुम्ही बनवा आणि मग मी छान त्याचा व्हिडिओ घेईल म्हणून. आणि त्याचबरोबर आता 2-3 दिवसापूर्वी आम्ही चिवडा पण बनवला होता, ते पण ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलं आहे. सो तेच मी इथे माझ्यासाठी डबा भरून घेत होती आणि बाकी सगळं मी घरच्यांसाठीच ठेवणार होती. तर आई बोलली एवढंसं नको घेऊन जाऊ, आणखी घेऊन जा, कारण आमच्याकडे कोणीच एवढं खात नाही म्हणून. सो मग मी इथे माझा जो आणखी एक डबा आहे ना तो पण भरून घेतला, कारण मला स्पेशली चिवडा जेवणाबरोबर खूप आवडतो. आणि मग सगळं इथे डायनिंगवर आणून ठेवलं की मला काय काय घेऊन जायचं आहे. आणि सोबतच समोरच्या काकूंनी ना हा कढीपत्ता दिला होता, ज्याचा सुगंध खूप छान येतो. तर ते बोलली की तू चालली असं तू तुझ्यासाठी पण घेऊन जा. सो तेवढा मला तिने काढून आणला होता. आणि बघा इथे आमची मटण शिजते आहे आणि आई ना इथे मला पीठ काढून देत होती मळायसाठी. म्हटलं आई काढून द्या मला, कालपासून ना माझा टाचा खूप दुखत होते. सो इथे मग आई मला विचारत होते किती चपात्या करायचं वगैरे. तर त्यांनी जेवढं प्रमाण सांगितलं खरं तर तेवढंच बरोबर होतं. मी एक्स्ट्राचं थोडं घेतलं होतं, मला असं वाटते नेहमी की कमी नको जायला. सो तर ते एक्स्ट्राचं मग उरून जातं. चला असो. त्यानंतर बघा अव्यूला पुण्याला निघायचं आहे आणि त्याला बाय कार निघायचं आहे, म्हणून तो कारवर बसला आहे आणि तो बुम 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 करत होता. म्हणजे आज त्याला सांगितलं होतं की अव्यू आज आपल्याला ना जायचं आहे बरं, पुण्याला परत जायचं आहे आपल्याला आता नागपूरवरून. सो त्याचं गाडीवर बसून बुम बुम चाललं होतं. आणि मग आता इथे मी माझ्या चपात्या करायला घेतलं, कारण आई वगैरे फ्री झाली होती. म्हटलं चला आता मी पटापट चपात्या करून घेते आणि मग त्यानंतर छान असं जेवण करूया म्हणून. माझ्या सगळ्या चपात्या इथे रेडी होत्या आणि सोबत मी सगळं क्लीन पण करून घेतलं होतं. आणि त्यानंतर एवढी गरमी झाली होती ना मला किचनमध्ये, म्हटलं चला थोड्या वेळ बसून आईस्क्रीम खाते. आणि मी एकटीच नाही तर मी सगळ्यांनाच आईस्क्रीम दिली होती. काल माझ्याकडे गेस्ट येणार होते म्हणून मी जास्ती घेऊन आली होती, पण ते काही आले नाही. तर भरपूर सारे आईस्क्रीम घरी होते आणि डब्याची पण आईस्क्रीम होती. सो म्हटलं चला आता आपण सगळ्यांना एक एक आईस्क्रीम खाऊन घेऊ जेवणापूर्वी, कारण जेवण झाल्यानंतर पोट चांगलंच भरणार आहे, तर काही खाल्ल्या जाणार नाही. आणि ही प्रीतमची तिसरी आईस्क्रीम होती बाय द वे, कारण अव्यूने नव्हती खाल्ली. त्यानंतर मागे आई बाबा पण आईस्क्रीम खात आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि मी पण छान अशी आईस्क्रीम खाऊन घेतली. आणि तेव्हापर्यंत ना आमची भाजी पण छान अशी शिजून रेडी होती. मटणची भाजी खरंच आई खूप छान बनवते आणि रस्सासुद्धा ती छान असं गाढा करते, त्यामुळे तो छान वाटतो. आता बघा इथे मी कांदा निंबू वगैरे कापायला घेतला होता, कारण जेवणाबरोबर कांदा असला नॉनव्हेज बरोबर तर खूप छान वाटतं. आणि शिवाय आपल्याला कांदा ना हायड्रेटेड पण ठेवतो आणि उन्हाळ्यात खायला पण पाहिजे असं म्हणतात. सो आम्ही नॉनव्हेज बरोबर कधीतरी घेत असतो. सो म्हणून इथे मी आता कांदा कट करायला घेतला होता. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की आज मी पोणी घातली आहे आणि खूप दिवसांनी घातली आहे, म्हणजे जेव्हापासून मी ट्रीटमेंट केली ना तेव्हापासून मी पहिल्यांदा पोणी घातली आहे. आणि मलाच माझा लुक खूप आवडत होता पोनीवरचा, खूप सुंदर दिसत होती मी असं मला वाटत होतं. आणि बघा असं काहीसं आमचं मस्त ताट रेडी होतं. नॉनव्हेज बरोबर कांदा निंबू, चपाती, भात आणि वरण, एकदम सिम्पल जेवण पण टेस्टी जेवण. आणि संडे म्हटलं की नागपूरमध्ये आणि सावजी लोकांकडे नॉनव्हेज तर मोस्ट ऑफ टाईम होतच असते. चला हे सगळं होत आहे. आता ना मस्त आम्ही 1-2 तास आराम केला सगळ्यांनी, मी आईनी सगळ्यांनीच. आणि त्यानंतर 3-3:30 वाजता मी सगळं आवरायला घेतलं, कारण मला बेडशीट आणि बाकी सगळ्या गोष्टी खाली आईला नेऊन द्यायचं होतं. आणि त्याचबरोबर मला डबा पण बनवून घ्यायचा होता. सो आम्ही पराठे आणि मसाले भात असं डब्यामध्ये घेतलं होतं. आणि आता वेळ होती आम्हाला निघण्याची. यावेळेस थोडं मन म्हणजे असं हळवं होत होतं माझं जाण्यापूर्वी, कारण अव्यू अजूनही झोपला होता आणि आम्ही त्याला डायरेक्ट झोपेतूनच उचललं. तो यायलाच तयार नव्हता, पण निघणंसुद्धा तेवढंच गरजेचं होतं. सो आमची काहीतरी 5:30ची ट्रेन होती आणि आम्ही 4ला वगैरे निघालो होतो. आणि बघा अव्यू अजूनही झोपी, तर त्यांनी कपडे पण चेंज नव्हते केले आणि कपडे खूप खराब झाले होते. मी म्हटलं ठीक आहे आपण ट्रेनमध्ये त्याला चेंज करून देऊ कपडे. आता इथे तो तसंही उठायला तयार नव्हता. आणि हे जे वर तुम्हाला धुवा दिसते ना, तो धुवा नाही आहे, ते पाण्याचे असं पाणी जे
आहे ना ते असं स्प्रेड होत आहे तिथे आणि हे बघून मला खूप छान वाटलं, कारण गरमी खूप होती आणि गरमीत असं थोडासा थंडावा मिळाला की मनाला खूप बरं वाटतं. आणि आज आमची गाडी होती गरीब रथ आणि जेव्हा आम्ही येत होतो ना तेव्हा आम्हाला एक कपल भेटले होते विथ त्यांचे 2 किड्स, तर ते पण आज आमच्यासोबत होते परत रिटर्न जाताना सुद्धा, पण त्यांचं G4मध्ये होतं आणि आमचं G5मध्ये होतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, कोइन्सिडेंटली आम्ही ज्या बर्थनी आलो होतो ना नागपूरला तीच बर्थ आम्हाला जाण्यासाठी पण मिळाली होती, म्हणजे सेम बर्थ. आम्ही एवढं हॅप्पी झालो की असं कसं आपल्याला तेच मिळालं म्हणून. सामान आमचं सेट करून घेतलं आणि बसलो आणि मग आमचं बाय बाय करणं चाललं होतं. अव्यू थोडा सॅड होता, म्हणजे तो खूप सॅड होता, असं ॲक्टिव्ह नव्हता. त्याला असं वाटत होतं की काय चाललंय आता, आपण एवढ्या लोकांमध्ये होतो, आता आपण शांत आहे, दोघं तिघंच आहो. आणि मग थोड्या वेळाने तो थोडासा यूज टू झाला. आणि ट्रेनचा प्रवास ना आमच्यापेक्षा अव्यू खूप एन्जॉय करतो, त्याला खूप मज्जा येते, वर खाली करतो, त्यानंतर खिडकीतनं बाहेर बघतो, त्याला लाईट्स दिसतात, झाडं दिसतात, तर तो खूप एन्जॉय करतो असं मला वाटते. रात्रीची झोप झाली, अव्यू झोपला, माझी झोप अजिबात नव्हती झाली, कारण आम्हा दोघांना बर्थ होती, मी वर झोपणार होती पण अव्यू परत परत खाली यायची जिद्द करत होता, तर मी आणि अव्यू खाली झोपलो होतो, पण माझी अजिबात झोप नाही झाली काल, अजिबातच नाही. त्यानंतर मग आम्ही आमच्या स्टेशनला पोहोचलो, पुणे स्टेशनला. ऑटो केला आणि हे ऑटोवाले काका एवढे आगाऊ होते ना, म्हणजे आधी ते आमच्याशी छान वागले आणि आम्ही त्यांना ऑलरेडी ॲड्रेस सांगितलं होतं, कारण ऑब्व्हियसली आम्ही बुक केलं होतं त्यांना रॅपिडोवर, आणि नंतर ना ते सामानावरून चिडचिड करायला लागले आणि मग म्हणायला लागले एवढं आतमध्ये आहे वगैरे. आणि मग ते बॅग काढून द्यायला त्यांना हेल्प मागितली, तर त्यांनी बोललं ते आमचं काम नाही आहे, ते तुमचं तुम्ही बघून घ्या. सो कधी कधी ना असे लोक भेटले की खरंच मूड खराब होतो. एनिवेज आम्ही पुण्यात आलो आहे, यानंतरचे सगळे व्हिडिओज तुम्हाला पुण्यातले बघायला मिळतील. चला भेटूया आपण लवकरच, तेव्हापर्यंत बाय.